नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वानिक गणित शाळेमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण नवीन धडा सुरू करणार आहोत आणि त्या धड्याचं नाव आहे पायथागोरसचे प्रमेय। आता पायथागोरसच्या प्रमेयामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही काय पाहणार आहात, तर आपण सुरुवातीला काय करणार आहोत, 4 प्रमेय पाहणार आहोत, म्हणजे ज्याचा उपयोग करून आपण सराव संच 2.1 काय करू शकतात, योग्य पद्धतीने सोडवू शकतात। तर आता आजच्या लेक्चरला काय करूया, सुरुवात करूया। पायथागोरसचा प्रमेय। तर आता सगळ्यात अगोदर समरूपत आणि काटकोन त्रिकोण, समरूपत आणि काटकोन त्रिकोण हा प्रमेय आपण पाहणार आहोत। तर आपल्याला काय दिलेलं आहे पाहून घेऊया। काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेला शिरोलंब, म्हणजे आपल्याकडे काटकोन त्रिकोण आहे। आता चल मग आता आपण काय करूया, काटकोन त्रिकोण बनवूया। हा आपण घेतला एक काटकोन त्रिकोण, ठीक आहे। पण एक नेहमी लक्षात घ्या, आपण ना काटकोन त्रिकोण नेहमी या पद्धतीनेच बनवायचे आहेत। आपल्याला या धड्यामध्ये आपण जे काटकोन त्रिकोण बनवू, आता हा झाला आपला त्रिकोण ए बी सी, ज्यामध्ये बी हा किती आहे, 90 डिग्री आहे। काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेला शिरोलंब। आता सगळ्यात पहिला कर्ण म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, 90 डिग्रीचा जो मार्ग असतो, हा जो 90 डिग्रीचा मार्ग आहे त्याच्या समोरील बाजू जी असते त्याला आपण म्हणतो कर्ण। मग या त्रिकोणामध्ये AC हा आपला काय झाला, कर्ण, आणि कर्णावर टाकलेला शिरोलंब, मग B पासून इथे एक शिरोलंब तयार करण्यात आला, त्याला नाव देतो मी D, हा झाला BD। जे त्रिकोण तयार होतात ते मूळ काटकोन त्रिकोणाशी परस्परांशी समरूप असतात। आता 2 त्रिकोण तयार झाले, एक ह्याला बोलूया ADB आणि हा दुसरा CDB। हे मूळ त्रिकोणाशी, मूळ ओरिजिनल त्रिकोण कोणता होता आपला, ABC। तर ABCC हे दोन्ही काय आहेत, समरूप आहेत, हे आपल्याला दाखवायचं। तर ते मूळ काटकोन त्रिकोणाशी व परस्परांशी म्हणजे एकमेकांशी पण काय आहेत, ते समरूप आहेत। मग आता लक्ष देऊया, आपल्याला या लोकांनी काय काय दिलेलं आहे। तर आता आपण पक्ष इथे लिहूया, आपण पक्ष काय आपल्याकडे, त्रिकोण ABC मध्ये ABC चे माप बरोबर 90 आहे आणि BD जो आहे हा शिरोलंब आहे AC वर। हे झालं आपलं पक्ष दॅट मीन्स दिलेली माहिती। आता आपल्याला साध्य काय करायचं आहे, साध्य आपल्याला करायचं आहे बघा, 3 गोष्टी साध्य करायच्या, 3 गोष्टी। तर मी काय करतो लक्षात घ्या, मी इथे ह्याला देतो त्रिकोण एक म्हणजे कोण, ABD, ह्याला देतो मी नंबर 2। त्रिकोण दुसरा म्हणजे कोणता, CBD, आणि जो सगळ्यात मोठा आहे त्याला मी नंबर देतच नाही, तो आहे आपला तिसरा त्रिकोण, ठीक आहे। मग आपल्याला काय करायचं आहे साध्यमध्ये, सगळ्यात पहिला त्रिकोण मोठ्या त्रिकोणाशी समरूप दाखवायचं आपल्याला, ठीक आहे। म्हणजे त्रिकोण ABD समरूप त्रिकोण ABC मोठा। मग दुसरा जो त्रिकोण आहे त्याचं नाव देतो मी CBD, त्रिकोण CBD हा पण समरूप त्रिकोण आहे मोठ्या त्रिकोणाला ABC ला, फाईन। आता आपल्याला सांगितलं, आणि त्रिकोण 1 आणि 2 हे परस्परांशी पण काय आहेत, समरूप आहेत। मग ते पण आपल्याला सिद्ध करायचे, ते पण सिद्ध करा। मग त्रिकोण ABD समरूप त्रिकोण CBD, तर या प्रमेयामध्ये आपल्याला या 3 गोष्टी काय करायच्या, सिद्ध करून दाखवायच्या। तर चला मग आता वेळ न घालवता आपण काय करूया, सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिला ABD आणि ABC हे दाखवूया आपण। तर सिद्धता सुरुवात झाली आपली, इथे लिहितो मी, फक्त C लिहितो। C लिहिलं म्हणजे विद्यार्थी मित्र तुम्ही समजून घ्या, ते मी काय लिहिलेलं आहे, सिद्धता, म्हणजे मी शॉर्टमध्ये लिहितोय। आता आपण पुढे जाऊया। सगळ्यात पहिलं आपल्याला हे उत्तर आणायचं आहे। पहिलं साध्य आपण काय करूया, सिद्ध करून दाखवूया। त्रिकोण ABD आणि त्रिकोण ABC मध्ये आता आपल्याला काय करायचं, या 2 त्रिकोणांची तुलना करायची आहे।
आता कोणत्या कसोटीनुसार हे सेम होतात बघूया. बघा कोणतं नाव घेतलं ABD, हा ABD आणि ABC. ABD आणि ABC मध्ये ना हा जो कोण A आहे ना हा समाईक कोण आहे. काय आहे? समाईक कोण आहे. मग स्टेप नंबर 1 लिहितो मी, कोण A बरोबर कोण A, कारण ह्याला लिहितो समाईक कोण. ठीक आहे. पुन्हा जर हे इथे 90 अंश आहे तर मागे पण हे 90च होणार, शिरोलंब आहे तर. मग आता हे त्रिकोण ABD मध्ये हे BDA किंवा ADB हा 90 अंश आहे आणि मोठ्या त्रिकोण ABC मध्ये हा सुद्धा 90 अंश आहे. म्हणजे या दोन्ही त्रिकोणांमध्ये तुम्हाला काय भेटलेलं आहे? 90 अंश भेटलेलं आहे. बघा असं लक्षात घ्या, आपल्याकडे हे आपण असं ऑपरेशन करूया. हा झाला ABC आणि आपण तुलना करतायत BDA बरोबर. BDA बरोबर. हा झाला त्रिकोण 1 जो मी बाहेर घेतला आणि हा मोठा साईडला घेतला. बघा दोघांमध्ये 90-90 ची मार्किंग आहे, म्हणजे दोन कोण काय आहेत? काटकोण आहेत. आणि कोण A जो आहे, कोण A तो काय झालेला आहे? समाईक कोण झालेला आहे. तो कोण A झाला समाईक कोण. आणि दुसऱ्या स्टेपमध्ये मी लिहितो BDA, कोण BDA, कोण BDA बरोबर कोण ABC. रिझन इथे प्रत्येकी 90 अंश. प्रत्येकी काय झालं विद्यार्थी मित्रांनो? 90 अंश. आता ह्या दोन्ही त्रिकोण झाले एकमेकांना समरूप. तर तिसऱ्यात लिहितो मी त्रिकोण ABD समरूप त्रिकोण ABC कोको कसोटी. कोको कसोटीनुसार. कोको कसोटीनुसार आपण काय केलं? हे पहिलं सिद्ध केलं. बघा हे आपलं पहिलं उत्तर आलंय. आता आपण काय करणार आहोत? पहिल्याची तुलना आपण मोठ्या बरोबर केली. आता आपण दुसऱ्या त्रिकोणाची पण तुलना काय करूया? या मोठ्या त्रिकोणाबरोबर करूया. आता दुसऱ्या त्रिकोणाचं नाव काय आहे? BDC. मग आता इथे लिहूया त्रिकोण BDC व लिहिलं तरी चालेल, व त्रिकोण ABC मध्ये, ABC मध्ये पुन्हा ह्यांची तुलना करायची आहे मित्रांनो आपल्याला. मग स्टेप नंबर 4 आणि स्टेप नंबर 5. आता बघा हा जो BDC आहे ना हा मी बाहेर घेतो. हा बनवला मी BDC बाहेर. BDC आणि या BDC ची तुलना आपल्याला करायची आहे या ABC बरोबर. बघा इथे पण 90चा मार्क, इथे पण 90चा मार्किंग आहे, बरोबर आहे, खूण केलेली आहे. मग एक झालं प्रत्येकी 90 अंश. आणि जर याच आकृतीला ह्याच्यावरती आपण ओव्हरलॅप केलं, त्याच्यावरती ठेवलं तर तुम्ही बघतील हा कोण C इथे पण आहे, कोण C इथे पण आहे, म्हणजे कोण C इथे झालेला आहे समाईक कोण. मग आता आपण इथे ह्या दोन गोष्टी लिहूया. कोण C एकरूप कोण C ह्याला कारण आलं समाईक कोण. आणि फायनली कोण BDC. बघा BDCच्या खाली ह्याचीच आलं पाहिजे हां. BDC एकरूप कोण ABC इथे लिहायचं प्रत्येकी 90 अंश. मी फक्त लिहिलंय, तुम्ही पूर्ण लिहा प्रत्येकी. आता 6व्या स्टेपमध्ये आपण म्हणूया हे दोन्ही त्रिकोण एकमेकांना काय आहेत? समरूप आहेत. त्रिकोण BDC समरूप त्रिकोण ABC. ह्याला रिझन द्यायचं आपण. काय रिझन देऊया? कोको कसोटी. कोको कसोटी. आता इथे आपलं आणखीन एक उत्तर झालं हे. आता इथे लक्ष द्यायचं आहे आपल्याला. हे दोन्ही बॉक्सेस बघा. या दोन्ही बॉक्सेसमध्ये तुम्हाला काय समजेल? ABD बरोबर आहे ABC ला, BDC समरूप आहे ABC ला. हे दोन्ही त्रिकोण ABD आणि BDC ही एकाच त्रिकोण ABC ला काय आहे? समरूप आहेत. ह्याचा अर्थ असा होतो की हे दोन्ही त्रिकोण सुद्धा एकमेकांना समरूप होणार. आणि ह्याला कोणता गुणधर्म आपण म्हणतो? ह्याला म्हणतात आपण संक्रामकता, बरोबर. तर आता इथे स्टेप नंबर 7 मध्ये लिहितो मी त्रिकोण ABD समरूप त्रिकोण BDC
सी ह्याला कारण 3 व 6 वरून आणि इथे लिहा वाटलंच तर संक्रामकता. इथे आपला हा आजचा पहिला प्रमेय झालेला आहे. ह्याला इंग्लिशमध्ये म्हणतात सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल, म्हणजेच काटकोन त्रिकोण आणि समरूपता. काय होतं? समरूपता आणि काटकोन त्रिकोण, समरूपता आणि काटकोन त्रिकोण. आता पण मला थोडं मध्ये मध्ये काय म्हणतात अडथळा येतात, कारण की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत पण सांगितलेलं होतं. मी स्पेशली मागच्या म्हणतात ना 20 वर्षापासून इंग्लिश मिडियमलाच शिकवतो. 20-22 वर्ष झाली, म्हणजे 2002 पासून शिकवत आहे मी, तर 24 वर्ष झाली. तर 24 वर्षापासून इंग्लिश मिडियमला शिकवतो आणि मध्ये मराठी मीडियमला मी 5 वर्ष शिकवलं होतं. 2000 म्हणतात ना 4 ते 2009 परत. पण 2009 नंतर मराठीमध्ये शिकवणं बंद केलं, आता पुन्हा सुरू केलेलं आहे. म्हणून थोडासा कुठे कुठे अडथळा येतात. मराठी शब्द माझ्या म्हणतात ना तोंडातून येणार पण नाहीत, तर त्यावेळेस मी इंग्लिश शब्द वापरून टाकणार. चला आता वळूया आजच्या पुढच्या प्रमेयाकडे. आणि पुढचा प्रमेय आता आपण घेणार आहोत भूमितीमध्यचे प्रमेय, थिअरम ऑफ जॉमेट्रिक मीन. थिअरम ऑफ जॉमेट्रिक मीन म्हणजेच भूमितीमध्यचा प्रमेय. काय दिले? काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेला शिरोलंब. पुन्हा तसंच आकृती घेऊया आपण. बघा, जसं मी तुम्हाला सांगितलेलं, आपण पूर्ण ह्याच्यामध्ये जेव्हा आपण काटकोन त्रिकोण बनवू, आपण या पद्धतीनेच बनवायचे. ठीक आहे, आपल्याला असंच पाहिजेत. हा ना, ह्याला डिलीट करतो, पुन्हा बनवूया. हां, मला असा हवा होता. ओके, नाव काय दिले बघा. आता काटकोन त्रिकोणात तर सगळ्यात पहिला मी इथे लिहितो, हा ए, हा बी आणि हा सी. हा झाला आपला काटकोन त्रिकोण झाला. काढलेला शिरोलंब, आता इकडनं एक काढूया शिरोलंब, म्हणजे हा बनवला आपण BD शिरोलंब. त्या शिरोलंबामुळे होणाऱ्या कर्णाच्या 2 भागांचा, त्या कर्णाचे 2 भाग झाले, एक झाला AD, एक झाला DC. भागांच्या भूमितीमध्ये असतो. भूमितीमध्ये दॅट मीन्स वॉट जॉमेट्रिक मीन. हा आपण गेल्या वर्षी म्हणतात ना बीजगणितमध्ये एक लेसन होता, त्याला आपण म्हणतात रेशो आणि प्रपोर्शन. आता मराठीमध्ये त्याला काय बोलतात मला लक्षात नाही, पण बीजगणिताचा 5वा धडा होता तो. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये पण आपल्याला असं जॉमेट्रिक मीन होतं. जॉमेट्रिक म्हणजे काय, तर एक काम करूया, सगळ्यात पहिला आपण पक्ष लिहून घेऊया. पक्ष काय दिलं आहे आपल्याला? पक्ष दिलं आहे त्रिकोण ABC मध्ये कोण ABC बरोबर 90 अंश दिला आहे. BD शिरोलंब आहे कशा? कर्णावर, कर्ण AC. आणि आता आपल्याला साध्य करायचं आहे. काय साध्य करायचं? शिरोलंबामुळे होणाऱ्या कर्णाच्या 2 भागांचा भूमितीमध्ये असतो. म्हणजे हा जो BD आहे, BDचा वर्ग बरोबर AD इंटू DC. AD गुणिले DC हे आपल्याला साध्य करायचं आहे. मग आता इथे लिहूया सिद्धता करताना. आता बघा हा प्रमेय कसा करायचा आहे. आत्ता आपण पहिला प्रमेय आजचा केलेला आहे. ठीक आहे, त्या पहिल्या प्रमेयाचं नाव काय पाहिलं आपण? बघा, म्हणजे 10 वेळा विसरायला होते. समरूपता आणि काटकोन त्रिकोण. आता हे जर मी इंग्लिशमध्ये सांगितलं, लगेच सांगितलं सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. समरूपता आणि काटकोन त्रिकोण ह्याचाच उपयोग करायचा आहे. आता आपण काय शिकलेत? जर एखादा त्रिकोण काटकोन त्रिकोण असेल आणि त्याच्या कर्णावरती एक लंब तयार केलेला असतो, तर त्यामुळे टोटल 3 त्रिकोण तयार होतात. नंबर 1, नंबर 2 अँड नंबर 3. आणि ते तिन्ही त्रिकोण एकमेकांना काय असतात? समरूप असतात. काय असतात? समरूप असतात. आणि त्यालाच कारण लिहायचं आपण समरूपता व काटकोन त्रिकोण. काय लिहायचं? समरूपता व काटकोन त्रिकोण. मग आता मी काय करणार, मला हे फायनल आन्सर हवं आहे. BDचा वर्ग बरोबर AD इंटू AC. आता बघा जॉमेट्रीमध्ये, भूमितीमध्ये विचार कसा करायचा. आता हे शेवटचं उत्तर आहे माझं. BDचा वर्ग बरोबर AD इंटू DC. आता ह्याच्या
एक स्टेप अगोदर कोणती स्टेप असू शकते की जेव्हा हे उत्तर येईल आपल्याला बीडीचा वर्ग वर एडी इंटू डी सी, हे उत्तर कधी येणार? तर मी बोलतो आता तुम्हाला, आपण इथे असं लिहून घेऊया, एक बीडी इथे घेतला आणि एक बीडी इथे घेतला, तेव्हाच म्हणून ना बीडी गुणिले बीडी केलं तर बीडीचा वर्ग होणार. आणि त्याच प्रकारे एक एडी इथे घेतला आणि एक डी सी इथे घेतला, हा म्हणजे हा झाला एडी गुणिले डी सी. मग ही असणार ह्याची अगोदरची पायरी, एक स्टेप अगोदरची ही असणार. मग बीडी छेद एडी, आता इथे बघा, हा बीडी छेद एडी बरोबर डी सी छेद बीडी, डी सी छेद बीडी, म्हणजे हा एक त्रिकोण झाला आणि हा एक त्रिकोण झाला. बघा ह्याचा रेशोमध्ये आलेला आहे. म्हणजेच आपल्याला हे दोन त्रिकोण काय करायचे आहेत, समरूप लिहायचे आहेत आणि ते डायरेक्ट लिहायचे. आता प्रूव्ह नाही करायचं, आपण सिद्धांत पहिला प्रमेय केला ना, मग आता डायरेक्ट लिहायचं. आता इथे लिहूया आपण त्रिकोण एडीबी, त्रिकोण एडीबी समरूप त्रिकोण, एडीबी समरूप आहे कोणाला? सीडीबीला, सीडीबीला. आणि ह्याला कारण लिहायचं समरूपता व काटकोन त्रिकोण, जो आजचा पहिला प्रमेय आपण केलाय तो. ह्याला लिहायचं समरूपता व काटकोन त्रिकोण, त्रिकोणाची स्पेलिंग लिहा, ठीक आहे. आता हे झालं आपलं स्टेप नंबर 1. आता जशी ही स्टेप नंबर 1 झालं, आता हे झालं आपलं स्टेप नंबर 2, ही झाली आपली स्टेप नंबर 2. आणि ह्याला कारण लिहायचं समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू फुल फॉर्म मध्ये लिहा, ठीक आहे. हे झाल्यानंतर ह्याला देऊया स्टेप नंबर 3 आणि ह्याला लिहिणार मी 2 वरून. ह्याला लिहितो मी समीकरण 2 वरून, हे उत्तर आलं. म्हणजे आता चौथ्या स्टेप मध्ये लिहायचा शिरोलंब, आता इथे लिहायचं बीडी हा, बीडी हा, बीडी हा कोणाचा? एडी आणि डी सी, एडी व डी सी यांचा काय आहे? भूमिती मध्य, भूमिती मध्य आहे. तर इथे आपण या प्रकारे काय केलेलं आहे, भूमिती मध्यचा प्रमेय सुद्धा काय केलेला आहे, आपण पूर्ण केलेला आहे. हा झाला आपला आजचा दुसरा प्रमेय. आता वळूया आजच्या तिसऱ्या प्रमेयाकडे. तिसरा प्रमेय आहे हा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्त्वाचा आहे आणि या प्रमेयाला आपण म्हणतात पायथागोरसचे प्रमेय. काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो? पायथागोरसचा प्रमेय. तर पायथागोरसच्या प्रमेयमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला? सगळ्यात पहिला पुन्हा इथे काय करूया, काटकोन त्रिकोण बनवतो आणि त्याला करून टाकूया असं उलटा. आता काय दिलेलं आहे, काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. तर आता आपल्याला इथे दिलेला आहे ए बी सी, हा झाला 90 डिग्री, बी म्हणजे 90 दिला. मग 90च्या समोरील बाजू जी असते, जी ए सी आहे, तो होणार आपला कर्ण. मग आपल्याला दिलेला आहे की कर्णाचा वर्ग हा, सगळ्यात पहिला पक्ष लिहितो, पक्षमध्ये लिहितो त्रिकोण ए बी सी मध्ये कोण बी बरोबर 90 अंश, हा झाला आपला पक्ष. आता आपल्याला साध्य करायचं आहे कर्णाचा वर्ग म्हणजे ए सीचा वर्ग हा इतर दोन बाजूच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे. म्हणजे ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग, ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग. हे उत्तर आपल्याला काय करायचं आहे, आता आणायचं आहे. आता हे करण्यासाठी आपल्याला लागणार आहे रचना. आता रचना काय करायची, तर बीडी हा शिरोलंब काढायचा एसी वरती. मग इथे रचना लिहायचा बीडी शिरोलंब एसी काढा. ठीक आहे, आपण काय केलं, बीडी शिरोलंब एसी काढा असं लिहिलं. पुन्हा आपल्याकडे लक्षात द्यायचं, हा आहे ट्रायंगल 1, हा आहे ट्रायंगल 2.
आणि आहे एक मोठा त्रिकोण झाला ABC. पुन्हा हा पण त्रिकोण बघा कसा एक सोप्या पद्धतीमध्ये आपण हा प्रमेय करणार आहोत. सगळ्यात पहिला आता आपल्याला काय करायचं आहे, साध्य. आता साध्य करण्यासाठी हे जरा मी बाजूला घेऊन टाकतो इकडे. आता आपल्याला या वाक्याचं काय झालेलं आहे, काम झालेलं आहे. आता आपण प्रमेय बघूया, सुरू करूया. चला, प्रमेयमध्ये सिद्धता. आता इथून सुरू करतो. सिद्धता काय काय स्टेप्स करणार आहे ना त्याच्यावरती लक्ष द्यायचं. आपण संगत बाजू काढायला ना त्रास घ्यायचाच नाही. मी सांगतो ती पद्धत वापरली की तुमचं काम झालं समजायचं. आता आपण काय करूया, त्रिकोण पहिलं आणि मोठं वालं त्रिकोण काय करूया, समरूप दाखवूया. आता मी स्टेप नंबर 1 माझे लिहित आहे. त्रिकोण ADB समरूप त्रिकोण ABC मोठावाला. ठीक आहे, कारण ह्याला समरूपता व काटकोण त्रिकोण, समरूपता व काटकोण त्रिकोण हे झालं ह्याचं कारण. समरूपता व काटकोण त्रिकोण. आता दुसऱ्या पायरीमध्ये ना आपण काय करायचं, रिकाम्या जागा भरा असतात तसं आपण सोडून द्यायचं आणि पायरी नंबर 3 लिहायची. आता आपण तुम्ही म्हणत असाल सर असं का करत आहात. अरे हे उत्तर काढण्यासाठी इथे ना ते संगत बाजू काढताना चुका होण्याचे चान्सेस असतात, तर ते चुका होता कामा नये म्हणून आता आपण ही स्ट्रॅटेजी करणं, ही ट्रिक वापरत आहोत आपण. तर काय लक्षात घ्यायचं, ADB म्हणजे हा छोटा त्रिकोण आहे. हा काय आहे, छोटा त्रिकोण आहे. छोटा त्रिकोण आणि हा मोठा त्रिकोण. बघा इथे हा झाला हा छोटा त्रिकोण, हा झाला छोटा त्रिकोण, त्याचं नाव आहे ABD. आणि हा झाला आपला मोठा त्रिकोण, त्याचं नाव आहे ABC. आता तुम्हाला फक्त हे लक्षात घ्यायचं आहे की छोट्या त्रिकोण आणि मोठ्या त्रिकोणामध्ये कोणती बाजू सेम आहे. लक्ष द्या जरा, कोणती बाजू सेम आहे. इथे पण AB आहे, इथे पण AB आहे. म्हणजे आपण सांगू शकतो ना की या दोन त्रिकोणामध्ये कोणती बाजू समान आहे, AB. आता इथे असं एक फॉर्म्युला डोक्यात घ्या, स्मॉलर बेस इंटू बिगर बेस, म्हणजे छोटा पाया गुणिले मोठा पाया. बघा ह्याच्यावर त्या लंब काढलाय ना आपण, ज्यावेळेस हा इथे लंब काढला तर ही उंची गृहीत धरणार आपण आणि हा तर पायाच होणार आहे. मग आता मी ह्याला मोठा पाया म्हणतोय आणि ADला मी छोटा पाया म्हणतोय. गॉट इट. तर लक्षात घ्यायचं, समान बाजूचा वर्ग काय म्हणतोय मी, समान बाजूचा वर्ग बरोबर छोटा पाया गुणिले मोठा पाया. मग आता मी इथे ह्याच्यात उत्तर लिहितो, ABचा वर्ग बरोबर AD इंटू AC, AD इंटू AC. आणि ह्याला कारण लिहायचं 2 वरून. आता तुम्ही म्हणता अरे सर 2 मध्ये तर काहीच नाही लिहिलं आहे. अरे आता जे मागे आपण केलं ना, ही जी ट्रिक केली होती ना, इथे हे BDचा वर्ग लिहून मग ही मागची पायरी केलेली, तेच इथे करायचं. इथे ABचा वर्ग हवा आहे, मग एक AB इथे लिहिला आणि एक AB इथे खाली घेतला, म्हणजे झाला AB गुणिले ABचा वर्ग. आणि इथे एकदा जर AD घेतला तर हा राहिलेला AC इथे. आणि ह्याला लिहायचं समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. बघा हे सोपं, AB छेद AD. आता इथे बघा, कलर चेंज करून बघूया, AB छेद AD म्हणजे इथून ही AB छेद हा AD, नंतर AC छेद AB म्हणजे इथून हा AC, बघा हा कर्ण आहे 90च्या ऑपोजिट, AC छेद AB म्हणजे इथे हा पण आला कर्ण. बरोबर आहे. मग ही झाली संगत बाजू. ही ना तुम्हाला जर असं वेगळं करून शोधायला गेले ना तर वेळ लागेल, तर वेळ लागला नाही पाहिजे म्हणून आपण काय केलं, इथे एक ट्रिक केली, रिकाम्या जागा भरा. त्या प्रकारे आपण खेळलो. 2 नंबरची स्टेप रिकामी ठेवायची, पहिली पायरी नंबर 3 लिहून घ्यायचं आणि जी पायरी नंबर 3 कसं मी सांगितलं पाठांतर करायचं, सामायिक बाजूचा वर्ग बरोबर लहान पाया गुणिले मोठा पाया, स्मॉलर बेस इंटू बिगर बेस. मी इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना ज्यावेळेस शिकवतो त्या सिंपल सांगतो, कॉमन साईड स्क्वेअर म्हणजे सामायिक बाजूचा वर्ग, कॉमन साईड स्क्वेअर इक्वल्स टू स्मॉलर बेस इंटू बिगर बेस, स्मॉलर बेस इंटू बिगर बेस. स्मॉलर बेस म्हणजे काय, लहान पाया गुणिले मोठा पाया. मग ही पद्धत लक्षात ठेवायची. इथे आपलं एक उत्तर आलेलं आहे,
हे महत्त्वाचं उत्तर आहे, ह्याला मी बॉक्स करतो. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला, ए बीचा वर्ग आला, हा बघा, हा ए बीचा वर्ग आला. आता आपल्याला बी सीचा वर्ग हवा आहे. आता बी सी कोणत्या त्रिकोणात आहे, 2 मध्ये. मग आता आपण काय करूया, त्रिकोण दुसरा, चला इथे लिहितो, त्रिकोण 2 नंबर त्रिकोणाचं नाव काय, बीडीसी. त्रिकोण बीडीसी व त्रिकोण ए बी सी. अरे व कशाला, हे दोन्ही काय दाखवायचे डायरेक्टली, समरूप ए बी सी. आणि पुन्हा ह्याला कारण येणार समरूपता व काटकोन त्रिकोण. ह्याला कारण लिहायचं आपल्याला, समरूपता व काटकोन त्रिकोण. हे मी ह्याला कारण देतो, समरूपता व काटकोन त्रिकोण. जसं हे झालं, आपली स्टेप नंबर झाली 4. 5वं करायचं रिकाम्या जागा भरा आणि पहिला 6वी स्टेप लिहून घेऊया. आता हा त्रिकोण 2 नंबरचा जो त्रिकोण आहे तो, आणि हा मोठा त्रिकोण जो आहे ह्याच्यामध्ये सामायिक बाजू कोणती आहे, कॉमन साईड कोणती आहे, तर तुम्ही म्हणतील सर बी सी. त्रिकोण दुसऱ्यामध्ये पण बी सी येत आहे आणि मोठ्या त्रिकोणामध्ये पण बी सी येत आहे. म्हणजेच ती झाली सामायिक बाजूचा वर्ग. सामायिक बाजूचा वर्ग मी इथे लिहितो बी सीचा वर्ग बरोबर लहान पाया गुणिले मोठा पाया. आता ह्याच्यासाठी पाया आहे डी सी, 2 नंबरसाठी पाया आहे डी सी, आणि मोठ्या त्रिकोणासाठी पाया आहे ए सी. तर डी सी इंटू ए सी, ह्याला कारण 5 वरून काय दिलं, कारण ह्याला 5 वरून कारण दिलं. आता हे झाल्यानंतर मागची पायरी करू, बी सीचा वर्ग हवा आहे. मग एक बी सी इथे असेल आणि एक बी सी इथे खाली. इथून घेतला डी सी, इथून घेतला ए सी. आता ह्याला कारण लिहायचं समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, हे झालं इथे आपलं उत्तर. आता काय करणार आहोत आपण, ह्याला पण बॉक्स करून घेऊ, कारण की हे आपलं मेन आन्सर आले. दुसरं ऑलमोस्ट प्रमेय आपला 70% प्रमेय झाला. आता बघा, आपल्याकडे ए बी वर्गची किंमत आहे, आपल्याकडे बी सीचा वर्ग पण आहे, ए बीचा वर्ग आहे, बी सीचा वर्ग आहे. अरे पण आपल्याला ए बीचा वर्ग आणि बी सीचा वर्ग जोडायचा आहे, त्यांची बेरीज करायची आहे. मग आता समीकरण 3 आणि 6ला जोडून, मग आता इथे 7व्या स्टेपमध्ये लिहितो ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग बरोबर ए बीची किंमत किती आहे, ए डी इंटू ए सी. ए डी इंटू ए सी प्लस डी सी इंटू ए सी. डी सी इंटू ए सी. काय केलं आपण, समीकरण 3 आणि 6ला जोडलं. कंसात लिहितो समीकरण 3 व समीकरण 6 जोडून. हे झालं समीकरण 3 व 6 जोडून, किंवा ह्यांची बेरीज करून असं लिहा, समीकरण 3 व 6ची बेरीज करून. बेरीजच लिहितो, चला इथं लिहितो बेरीज. समीकरण 3 व समीकरण 6ची बेरीज. आता इथे होणार काय, 8व्यामध्ये इथे बघायचं, आपण लिहितोय ए बीचा वर्ग प्लस बी सीचा वर्ग बरोबर, इथे लक्ष द्या, ए डी गुणिले ए सी प्लस डी सी गुणिले ए सी. आता हे दोन्ही स्टेप्समध्ये इथे या दोन्ही जे टर्म्स आहेत त्याच्यामध्ये पहा तुम्ही, ए सी कॉमन आहे, ए सी सामायिक आहे. मग इकडने ए सी हा कॉमन घेतला, सामायिक आहे म्हणून. मग इथून राहिला कोण, ए डी अधिक इथून राहिला कोण, डी सी. आता तुम्ही आकृतीत पाहायचं, ए डी हा ए डी अधिक डी सी, ए डी आणि डी सीची बेरीज केली तर पुन्हा ए सी भेटणार आहे. पण इथे 9 मध्ये लिहायचं, पण ए डी प्लस डी सी बरोबर ए सी. ए डॅश डी डॅश सी एकाच लाईनीवर आहेत, ते सगळे बिंदू कॉलिनियर आहेत. ठीक. मग आता इथे ए डी प्लस डी सीच्या ठिकाणी आपण ए सी मांडू शकतो. मग स्टेप नंबर 10 मध्ये आलं, ए बीचा वर्ग प्लस बी सीचा वर्ग बरोबर ए सी इंटू ए सी. 8 आणि 9 वरून
8 व 9 वरून. आणि फायनली ए सी गुणिले ए सी काय होणार, ए सीचा वर्ग होणार. म्हणजेच इथे स्टेप नंबर 11 मध्ये आलं ए बीचा वर्ग प्लस बी सीचा वर्ग बराबर ए सीचा वर्ग. हेच आपल्याला काय करायचं होतं, फाइंड आउट करायचं होतं. तर आपण या व्हिडिओमध्ये काय पाहिलं आहे, आत्ता परत 3 प्रमेय पाहिले आहेत आपण. कोणकोणता प्रमेय पाहिला आपण, इथे आपण पाहिला समरूपता व काटकोन त्रिकोण, नंतर भूमितीमध्येचा प्रमेय पाहिला, आणि आता कोणता पाहिलेला आहे इथे, पायथागोरसचा प्रमेय. आता हे 3 प्रमेयच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पायथागोरस प्रमेयचा व्यत्यास, मग 30-60-90ची थोडी माहिती, 45-85ची माहिती आणि अपोलोनियस सिद्धांताची माहिती आपण समजून घेणार आहोत. क्लिअर. आणि मग आपण काय करणार आहोत, 2.1 सराव संच सुरू करणार आहोत. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला लाईक नक्की करा, तुमच्या मित्रांबरोबर सुद्धा काय करा, शेअर करा. मला मोटिवेशन भेटलं पाहिजे की जेणेकरून मी तुमच्यासाठी असं वर्षभर तुमचं पूर्ण बीजगणित भूमिती मी कंप्लीट करून देईल, ह्याची मी हमी देतो. पण चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. आपले सबस्क्रायबर्स वाढले पाहिजेत, 1000 गेले पाहिजेत. फार निव्वळ आहेत आपलं, म्हणतात 100-200 वरती आहेत काहीतरी, तेवढंच असेल, मग ते वाढले पाहिजेत. गॉट इट. तर ही अपेक्षा करतो मी. तुम्ही प्रत्येक विद्यार्थी काय करणार, आपला चॅनल काय करेल, सबस्क्राईब करेल, लाईक करेल आणि तुमच्या मित्रांबरोबर काय करणार, शेअर करणार. चला भेटूया पुन्हा. काळजी घ्या.